कंबळी या मालिकेमध्ये पुढे आपल्याला खूपच छान असा भाग पाहायला मिळणार आहे. आपल्याला चक्क कामिनी आणि रागिनी यांची चांगलीच धुलाई झालेली पाहायला मिळणार आहे आणि ते पण कंबळीच्या मैत्रिणींकडून. आता ती धुलाई कशी होणार आहे? त्याचबरोबर आज आपल्याला पाहायला मिळालेलं होतं, की अन्नपूर्णाला समजतंय, की कंबळी ही आपली नात असू शकते आणि त्यामुळंच तिने आता राजनला कामाला लावलेलं आहे. आणि मग राजन कंबळीपर्यंत कसा पोहोचतो आणि कंबळी हीच आपली मुलगी आहे हे राजनला कसं समजतं ते देखील या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर त्याचबरोबर निंगीचा भाऊ म्हणजे बंड्या कंबळीला आणि राजनला काय मदत करणार आहे आणि त्याच्या मदतीमुळे कमळीच्या आयुष्यामध्ये कसे तिचे आई-बाबा पुन्हा माघारी मिळणार आहेत. तर राजनला त्यांची मुलगी आणि त्यांची बायको गौरी म्हणजेच सरू कशी पुन्हा माघारी मिळणार आहे ते देखील आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. राजन आणि अन्नपूर्णा यांच्या मनातली गोष्ट खरी होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. कमळी ही त्यांचीच मुलगी आहे. हा गौप्यस्फोट कसा होतोय ते देखील आपल्याला समजणार आहे. चला तर मग बघूया नक्की हे कसं घडणार आहे. आपल्याला तर माहितीच आहे, आज अन्नपूर्णाने कमळीला जेव्हा बघितलं तेव्हा तिला असं वाटलं की कमळी हीच आपली नात आहे. कारण कमळी बरोबर गुरुजींनी सांगितलेल्या वेळेत म्हणजे 3 ते 4च्या दरम्यान घरी पोहोचलेली आहे आणि कमळीला बघितल्याबरोबर अन्नपूर्णाला खूपच आनंद झालेला आहे. कमळीच माझी नात आहे असं समजून आता तिच्यासाठी खीर केलेली आहे आणि ती खीर देखील ती तिला भरवणार आहे. कमळीला तर आनंदच होतोय, कारण स्वतः अन्नपूर्णा म्हणते, की "मी माझ्या हाताने तुला खीर भरवणार आहे." अन्नपूर्णाच्या हातातली ती खीर पाहून कमळी तर एकदम म्हणते, "शेवयाची खीर मला तर खूप खूप आवडते." आणि इकडे रागिनी आणि कामिनी यांना देखील वाटतंय, की कमळी जर का नात असेल तर तिला संपवणं गरजेचंच आहे. पण इकडे कमळीची आई मात्र चिंतातूर झालेली आहे आणि तिने तुळजाभवानीला साकडं घातलेलं आहे. माझ्या कमळीला काही होऊ देऊ नको. तिच्यावरचं सगळं संकट दूर कर. मी तुझी भक्त आहे ना, तर माझं एवढं ऐक, असं म्हणून हातात कापूर घेऊन, पेटता कापूर घेऊन तिने देवीला साकडं घातलेलं आहे. आणि इकडं तर अन्नपूर्णा आता तिच्या तोंडापर्यंत म्हणजेच कमळीच्या तोंडापर्यंत चमचा घेऊन गेलेले असते आणि तेव्हा अचानक अनिका येते आणि एकदम दंगा करतच आलेली असते. कारण तिला फॉर्म भरायचा असतो. म्हणजेच ती उभारलेली आहे त्याचा फॉर्म भरायचा असतो आणि म्हणून ती दंगा करतच आलेली असते. तिच्याबरोबर तिच्या खूप मैत्रिणी देखील असतात आणि त्या देखील 4ला 3 मिनिट कमी असतानाच आलेल्या असतात. आता अचानक एवढ्या मुली आलेल्या पाहून अन्नपूर्णाला धक्काच बसतो. आता कमळी हीच माझी नात आहे का अनिकाबरोबर आलेल्या कोणत्या मुलीपैकी एखादी मुलगी माझी नात आहे? असा संभ्रम आता तिच्या मनामध्ये तयार झालेला आहे. पण आता ती खीर खाऊ घालायचं राहून जाते, कारण अनिकाच्या आवाजाने चमचा खाली पडतो आणि खिरीचा बाऊल आहे तो अन्नपूर्णाने बाजूला ठेवलेला असतो. तर आता कमळीने तिला देखील निवडणुकीचा फॉर्म भरायचा आहे म्हणून देवीची प्रार्थना केलेली असते, आशीर्वाद घेतलेला असतो आणि ती आता हॉस्टेलकडे गेलेली असते. तर राजन घरी आलेला असतो. राजनला आल्या-आल्या अन्नपूर्णाने ही आनंदाची बातमी दिलेली आहे. ती सांगते, की गुरुजींनी सांगितलेलं होतं, की 3 ते 4च्या दरम्यान तुमच्या घरामध्ये तुमची नात येणारच आहे आणि त्यावेळेस चक्क कमळे आलेले आहे. हे ऐकल्यावर राजनला तर खूपच आनंद होतो. तो म्हणतो, "काय? म्हणजे कमळीच आपली नात आहे का?" पण तेव्हा ती सांगते, की 4ला 3 मिनिट कमी असताना अनिकाबरोबर अजून मुली आलेल्या होत्या. मी त्यांची माहिती सगळी मागवलेली आहे. त्यांची माहिती तर मला मिळणारच आहे. पण मला असं वाटतंय, की नक्की कमळी देखील आपली नात असू शकते आणि त्यामुळं तू जा आणि तिच्याविषयीची माहिती आपल्याला मिळव. म्हणजे नक्की कळेल, की तिचे आई-वडील कोण आहेत, तिच्या घरी कोण-कोण असतं, या सगळ्या गोष्टी आपल्याला कळणं गरजेचं आहे. राजनला देखील खूपच छान वाटतं. तो म्हणतो, "माझं सुद्धा अंतर्मन मला असं म्हणतं, की कमळीच माझी मुलगी असायला पाहिजे. कारण कमळी खरोखरच खूप गोड आहे. सरूच्यातले सगळे गुण म्हणजेच गौरीच्यातले सगळे गुण तिच्यात आहेत, असं मला नेहमी-नेहमी वाटतं." आणि आता तो आलेला असतो तो म्हणजे बंड्याकडे, म्हणजेच निंगीच्या भावाकडे. आणि निंगीच्या भावाकडे येऊन तो विचारतो, की "तुला कमळीविषयी काय-काय माहिती आहे ते मला सगळं सांग." तेव्हा तो म्हणतो, "काय झालं? कमळीकडून काही चूक झाली आहे का? ती इलेक्शनला उभारली आहे म्हणून तुम्हाला काय राग वगैरे वगैरे आलेला आहे का?"
तेव्हा राजन म्हणतो, "अरे असं काहीच नाहीये. मला तिच्या घरची माहिती पाहिजे म्हणून मी हे सगळं विचारतोय." बंड्या म्हणतो, "पण नक्की काय झालंय ते मला कळेल का?" तेव्हा राजन म्हणतो, "अरे टेन्शनची काहीच गरज नाही. टेन्शनचं काहीच नाहीये. मला फक्त तिच्या घरी कोण-कोण असतं याविषयीची माहिती पाहिजे आहे. मला काही तिच्यावर राग वगैरे नाहीये. तिनं इलेक्शनला उभारली तरी काही प्रॉब्लेम नाही." असं म्हणल्यानंतर बंड्या म्हणतो, "असं असेल तर मी तुम्हाला तिची माहिती देऊ शकतो." तर इकडे रागिनी आणि कामिनी मात्र पिसाळलेल्या आहेत. कारण त्यांना देखील असंच वाटतंय, की ही कमळीच नक्कीच ती नात असू शकते आणि जर का ती नात असेल, तर मग मात्र कमळीला मरण्याशिवाय पर्यायच नाही. पण कमळीच नात आहे हे कसं कळणार? असं रागिनी कामिनीला म्हणते. तेव्हा कामिनीच्या सुपीक डोक्यातून एक भयानक विचार बाहेर येतो आणि ती सांगते, की आत्ताच्या आत्ता आपल्याला तिच्या हॉस्टेलवर जाणं गरजेचं आहे. आपण तिच्या हॉस्टेलवर जाऊ आणि तिच्या रूमची शोधाशोध करूया आणि त्यामध्ये आपल्याला तिच्या आईचा, तिच्या घरच्यांचा फोटो मिळेल किंवा तिच्या घरच्यांविषयी काहीतरी माहिती मिळेल. आता रागिनीसुद्धा बिनडोक आहे. तिलासुद्धा लगेच ही आयडिया पटते आणि त्या बिनडोक दोघीही रिक्षाने साध्या साड्या नेसून कमळीच्या हॉस्टेलकडे चाललेल्या आहेत. त्यांचा वेश बघूनच सर्वांना असं वाटेल, की या कोणतरी चोरच आहेत. अशा पद्धतीनं तोंडावर पदर घेऊन त्या चाललेल्या असतात. त्यांना आता कमळीच्या रूमवर जायचं असतं आणि गुपचूप रूमवर जाऊन कमळीच्या रूममधून आपल्याला काहीतरी माहिती मिळतेय का? कमळीचा एखादा फोटो मिळतोय का? तिच्या आईबरोबरचा, तिच्या वडिलांबरोबरचा किंवा अजून काही माहिती मिळते का? अशी माहिती जमा करायला त्या अगदी चोरासारखं चाललेल्या असतात. आणि तेवढ्यात ऋषीच्या बहिणीने पाहिलेलं असतं. तिला संशय आलेला असतो, की या बायका अशा का आलेल्या आहेत? त्या कोण चोर तर नाहीयेत ना? आणि तिचं लक्ष जातं ते म्हणजे कामिनीकडं. तिने कामिनीला अगदी अचूक ओळखलेलं असतं. पण कामिनी त्यांचंच कॉलेज असून असं चोरासारखी का आलेली आहे? म्हणजे आता कमळी निवडणुकीला उभारलेली आहे. यांचा काहीतरी डाव असू शकतो का? कमळीला निवडून येऊ द्यायचं नाही म्हणून हे काहीतरी करणार असतील का? नक्कीच कमळीच्या विरोधात काहीतरी करायला ते आले असतील असं तिला वाटतं आणि ती लगेच कमळीच्या मैत्रिणींना एकत्र करते आणि सांगते, की कमळीच्या विरोधात काहीतरी कट कारस्थान करण्यासाठी अनिकाची आजी आणि अनिकाची आई या दोघीही आलेल्या आहेत आणि त्यांचा पाठलाग आपल्याला करणं गरजेचं आहे. आता इकडे कामिनी आणि रागिनी दोघीही रूममध्ये चाललेल्या असतात आणि त्या आतमध्ये पोहोचलेल्या असतात. आतमध्ये पोहोचून सगळे आदळापट करायला सुरुवात केलेली असते आणि तेवढ्यात ही गोष्ट जेव्हा ह्या मैत्रिणींना कळते, तेव्हा त्या त्यांच्या मागच लागतात आणि आता त्यांना पळता भुई थोडी झालेली असते. त्या सगळीकडे पळत असतात आणि इकडे तिच्या मैत्रिणी म्हणजेच कमळीच्या मैत्रिणी आणि तिच्याबरोबर ऋषीची बहीण ह्या सगळेजणी तिच्या मागे येत असतात आणि त्यांनी त्या दोघींची चांगलीच धुलाई केलेली असते. त्या तोंड दाखवत नसतात आणि म्हणून जास्तच धुलाई त्यांची होत असते. आता त्यांचं तोंड देखील दिसलेलं असतं आणि ते पाहून सर्वच मुलींना खरंच आश्चर्य वाटत असतं. तर इकडे राजन विचारतोय बंडूला, की "नक्की तुला काय-काय माहिती आहे ते मला सगळं सांगशील का?" बंडू म्हणतो, "हो, तिच्या आईविषयी मला माहिती आहे. तिची आई एकटी असते. तर तिच्या आईचे वडील म्हणजे आबा देखील तिच्या घरीच असतात. अतिशय प्रेमळ तिची आई आहे आणि तिचे आबा देखील खूपच प्रेमळ आहेत." आणि त्यानंतर बंडूने एक फोटो दाखवलेला असतो. त्या फोटोमध्ये स्पष्टपणे सरू म्हणजेच गौरी दिसते आणि राजन अक्षरशः आश्चर्यचकितच होतो. तो अक्षरशः बंडूला हातच जोडतो आणि म्हणतो, "तू माझ्यासाठी खूपच मोठं काम केलेलं आहे." पण बंडूला तर काहीच कळत नसतं. बंडू म्हणतो, "पण काय झालंय मला तुम्ही सांगाल का?" तो म्हणतो, "फक्त मला आता कमळीला भेटायचंय. तिला सांग की मला तिला भेटायचं आहे म्हणून." आणि त्यानंतर इकडे मात्र कमळी ज्या दोघीजणी आलेल्या आहेत म्हणजेच रागिनी आणि कामिनी यांची धुलाई चालू असते, तिकडं पोहोचलेली असते. रागिनी आणि कामिनीची मुलींनी चांगलीच धुलाई केलेली असते. तेवढ्यात कमळी त्यांच्याजवळ येते आणि त्यांना म्हणते, की "तुम्ही आत्ताच्या आत्ता त्यांना सोडा आणि बाहेर निघून जा." त्या मुली कमळीचं ऐकतात आणि बाहेर निघून जातात. जशा मुली बाहेर निघून जातात, तसं कामिनी लगेच फिस्कारलेल्या नागिनीसारखी कमळीच्या अंगावर येते आणि म्हणते, "तुला काय वाटलं? तू आम्हाला त्यांच्यापासून वाचवलं म्हणजे आम्ही तुला खूप चांगलं म्हणू? तुला अजिबात आम्ही चांगलं म्हणणार नाही. कारण तू माझ्या अनिकाच्या विरोधात उभारलेली आहेस ना, तर तू अजिबात तिच्या विरोधात उभारायचं नाही." असं सांगू लागते. तेव्हा कमळी म्हणते, "पण तुम्ही माझ्या रूममध्ये का आला होता ते सांगाल का?" तेव्हा तिच्या अंगावर जात रागिनी आणि कामिनी म्हणतात, की "हे विचारायचं तुझं काही काम नाहीये. हे आमचं कॉलेज आहे. आम्ही काहीही करू शकतो." असं म्हणून त्या निघून जातात. तर इकडे आता राजन स्वतः कमळीला भेटलेला असतो. कमळीला पाहून त्याला खूप आनंद झालेला असतो आणि कमळीला तो म्हणतो, की "तू गौरीची मुलगी आहेस ना?" तेव्हा ती म्हणते, "मी सरूची मुलगी आहे." तेव्हा तो म्हणतो, "हो, मला माहिती आहे.
पण तुला माहिती नाहीये, की गौरी म्हणजेच सरू आहे आणि सरू म्हणजेच गौरी आहे. तेव्हा ती म्हणते, "पण तुम्हाला हे कसं काय माहिती?" तेव्हा तो सांगतो, की "कमळी, तू माझी मुलगी आहेस." आता कमळीला देखील या गोष्टीचा खूपच आनंद झालेला असतो. त्याचबरोबर ही बातमी लगेच राजनने फोन करून अन्नपूर्णाला देखील सांगितलेले असते आणि आता अन्नपूर्णाला देखील विश्वास पटलाय, की कमळी हीच त्यांची मुलगी आहे. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक